नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील काही शेतकरी पीक विमा आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. तसेच पीक विमा वाटप प्रकरणी भेदभाव झाल्याबद्दल आमदार राजेश विटेकर यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना केलेल्या विनंतीवरून कृषी मंत्र्यांनी बुधवार दिनांक 4 जून रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मदतीबाबत आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या प्रकरणात जवळपास 80% शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. परंतु काही तांत्रिक बाबीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहिल्याने आमदार राजेश विटेकर यांनी 7 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी अशी विनंती कृषी मंत्र्यांकडे आमदार राजेश विटेकर यांनी केली होती. याबाबत मंत्रालयीन स्तरावर कार्यवाही करण्याची मागणी देखील केली होती. त्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवार दिनांक 4 जून रोजी दुपारी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अप्पर सचिव मदत आणि पुनर्वसन विभाग, कृषी सचिव, कृषी आयुक्त, संबंधित कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक परभणी यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याबाबत सर्व प्रश्न सोडविण्यात यावेत. यासाठी परभणी जिल्ह्यातील अभ्यासू शेतकरी आणि शेतकरी नेते यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे आमदार राजेश विटेकर यांनी कळवले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 4 जून रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात, दिनांक 6 जून रोजी लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात, तर दिनांक 7 जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्यासह वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. दिनांक 5 जून रोजी छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही आणि नंतर हळूहळू वाढ होण्याची, तर पुढील 5 दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील 5 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवारी जिल्हा शांतता समितीची बैठक झाली. बकरी ईद हा सण शांततेत साजरा करण्याचं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच शांतता समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.